चंद्रशेखर भांगे तर सुशांत डुमरे आहेत पिंपरी चिंचवडमध्ये। सुरुवातीला मी जाते सुशांत डुमरे यांच्याकडे। सुशांत, पिंपरी चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होणार आहे। कशी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे? कारण चौथ्या टप्प्यातल्या मतदानाला काही दिवसच उरलेले आहेत। प्रचार आज संध्याकाळी 5 वाजता थंडावतोय, त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो। लागवी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। मावळमधील लोकसभेचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये रोड शो घेत आहे। आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी चाफेकर चौकापासून हा रोड शो सुरू होणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इथं कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आणि भव्य असा हार ह्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे। अगदी काही वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचतील आणि रोड शोला सुरुवात होईल। या ठिकाणी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची संपूर्ण तयारी झालेली आहे। जेसीबी देखील लावण्यात आलेले आहे। त्या जेसीबी द्वारे फुलांची देखील उधळण मुख्यमंत्र्यांवरती होणार आहे आणि संपूर्ण शहरामध्ये मुख्यमंत्री आता हा रोड शो करणार आहेत। 2 तासाची वेळ त्यांनी या शहरामध्ये दिलेली आहे। आणि नक्कीच तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे हे देखील या निवडणुकीमध्ये आहेत। तर त्यांच्यासाठी आज शिवसेनेचे नेते नितीन मानगुडे पाटील हे देखील या पिंपरी चिंचवड शहरामध्ये रोड शो घेणार आहे। नक्कीच या ठिकाणी एक या परिस्थिती वेगळी आहे। गेल्या वेळेपेक्षा या वेळेची परिस्थिती वेगळी आहे। 2 शिवसेना समोरासमोर आलेले आहेत आणि येत्या 13 तारखेला इथं मतदान पार पडणार आहे आणि जनता कोणत्या शिवसेनेला मत देणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। सुशांत, मी असेच आमच्या सोबत जोडले राहा। थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, 9 वाजता ही जाहीर सभा सुरू होणार होती, 10 वाजता आहेत, अद्यापही सभेला काही सुरुवात झालेली नाहीये। कसं वातावरण आहे या ठिकाणी? जोरदार शक्ती प्रदर्शन या सभेच्या माध्यमातून केलं जाणार आहे, शिवाय अनेक आरोपांना उत्तर देखील या जाहीर सभेतून दिलं जाईल। लागवी, मी पुण्यातील हडपसर या ठिकाणी आहे आणि काही वेळातच या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत शरद पवार यांची जाहीर सभा जी आहे ते या ठिकाणी अमोल कोल्हे यांच्यासाठी होणार आहे। आपण बघू शकतो की स्टेजवरती जे आहेत ते सध्या मान्यवर बसण्याची सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी काही वेळातच राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत या ठिकाणी येतील, ते या सभेला मार्गदर्शन करतील। मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की हडपसरच्या विठ्ठल तुपे नाट्यगृहाच्या पटांगणामध्ये ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर हे जे आहे या अमोल रामसिंग कोल्हे यांच्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। निश्चित आपण पाहतोय चंद्रशेखर, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। चौथ्या टप्प्यातील या प्रतिष्ठित लढती देखील आपण पाहिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज मात्र प्रचाराचा धडाका आज दिवसभर पाहायला मिळतोय, कारण संध्याकाळी चौथ्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार आहे। 13 मेला मतदान होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।